हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. 2 चलाती रेषीय समीकरण या प्रकरणावर आधारित 3 गुणांचे प्रश्न कोणते कोणते विचारले जाऊ शकतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये, तो आपला टॉपिक चालू होता. चला तर मग प्रश्न पहिल्याला सुरुवात करूया. क्रेमरच्याच पद्धतीचा प्रश्न पहिला दिलेला आहे. 3 मार्काला आणि 2 मार्काला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 3 मार्काच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे क्रेमरच्या पद्धतीने 4m + 6n = 54 आणि 3m + 2n = 28 ही एक सामायिक समीकरणे सोडवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सप्टेंबर 2021 आणि मार्च 2023ला पण हा प्रश्न विचारलेला गेलेला होता. क्रेमरचे रूल्स त्याचे एक्झाम्पल मी मागच्या व्हिडिओमध्ये बघा डिटेल्समध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे मी डायरेक्टली सॉल्व केलं, कारण सॉल्व परत करत बसलं तर तोच टॉपिक रिपीट करत बसलं तर वेळ खूप जातो आणि व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे मी डायरेक्टली सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला कोणाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर प्रिव्हियस व्हिडिओ पहा, त्यामध्ये डिटेल शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनुसार हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. बघा इक्वेशन दिलं आहे, इक्वेशननुसार A1, B1, C1च्या किमती काढलेल्या आहेत. मग नंतर क्रेमरच्या रूलचा फॉर्म्युला, डीचा फॉर्म्युला वापरला, त्यात व्हॅल्यू पुटअप केला, ते सॉल्व केलं. नंतर DMचा फॉर्म्युला, DM म्हणजेच DX फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला वापरून DMची व्हॅल्यू काढली आहे. DNचा फॉर्म्युला वापरून DNची व्हॅल्यू काढली आहे. पहा, क्रेमरच्या नियमानुसार DM M आणि यांच्या व्हॅल्यू, DMचा फॉर्म्युला DM/D, मग ते व्हॅल्यू पुट केल्या, उत्तर मिळालं. यांचं पण उत्तर DN/D उत्तर मिळालं. मग M 6 आणि N 5 हे आपल्याला उत्तर मिळालं. हे थिअरॉटिकल एक्झाम्पल 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं. मागच्या व्हिडिओमध्ये पण एकच फक्त आपलं थेरी 2 मार्काच्या प्रश्नामध्ये थेरीचं एक्झाम्पल झालं होतं. हे मध्ये पहा, मी डायरेक्टली लिहिलेलं आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगते कसं लिहिलं, कारण पूर्ण स्टेप बाय स्टेप मी लिहित बसलं ना खूप वेळ जातो, खूप व्हिडिओ मोठा होतो. त्यामुळे मी लिहिलं आहे. फक्त लक्ष द्या आणि घरी त्याची प्रॅक्टिस करा. बघा, दुसरं एक्झाम्पल आहे. एक 2 अंकी संख्या आणि तिच्यातील अंकांची अदलाबदल करून मिळालेली संख्या यांची बेरीज 143 आहे. जर एककांचा अंक हा दशकांच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर ती संख्या कोणती? मग आता बघा, एककांचं इथं काय काय कंडिशन दिले त्यानुसार मी काय मांडलं, एककांचा अंक आपल्याला मांडून घ्यायचे. एककांचा अंक y मांडला, दशकांचा अंक x समजा, फक्त लिहायचं इथं एककांचा अंक x समजू, दशकांचा अंक y, असं काय असेल ते कंडिशननुसार समजा. मग आता बघा, 2 अंकी संख्या, एक 2 अंकी संख्या मी 10 इथं कन्सिडर केली. 2 अंकी संख्या 10x + y ही कन्सिडर केलेली 2 अंकी संख्या आहे. तिथं पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही. 1 2 अंकी संख्या, म्हणून इथं कंडिशननुसार दिलेल्या कंडिशननुसार 10x + y ही इथं मांडून घेतली. पुढे काय दिलं, तिच्यातील अंकांची अदलाबदल करून. आता आपण 2 अंकी संख्या 10x + y, मग आता तीच संख्येची अदलाबदल करून विचारले. अदलाबदल म्हणजेच काय, 10y + x ही त्यांची अदलाबदल झाली, राईट. अदलाबदल करून पुढे वाचा, मिळालेली संख्या यांची बेरीज. बघा, त्यांच्या पहिल्या अटीनुसार यांची बेरीज किती आहे, 143. मग पहिली संख्या प्लस त्यांची संख्येची अदलाबदल केलेली त्यांची बेरीज 143, बरोबर. मग हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 10x + x ची ॲडिशन करा, 11x, y + 10y 11y, राईट, बरोबर 143. मग आता 11ने हा प्रत्येक ह्याला भाग जातो, म्हणून मी 11ने या भाग दिला. 11ने भाग दिला तर इथं x राहिलं, 11 कॅन्सल होतील, इथे पण 11 कॅन्सल होतील, इथे रक्त y राहील. 143ने 11ला भागले तर 13. हे इक्वेशन नंबर 1 मिळालं. आता दुसरी कंडिशन काय दिली बघा त्यांनी, आहे 143. जर एककांचा अंक काय आहे, एककांचा अंक y इथं मांडून घ्या. y काय आहे, एककांचा अंक हा दशकांच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. दशकांचा अंक कोणता मांडला, x + y 3 ने मोठा आहे. एककांचा अंक y हा दशकांचा अंक x ने 3 ने मोठा आहे, म्हणून कंडिशन ही आली, राईट.
आता y बरोबर x+3 आलं तर मग काय करणार, हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. मग x+3 = y या स्टेपमध्ये लिहिलं, कारण इक्वेशन आपलं x+y च्या फॉर्ममध्ये असतं. x+y = c या फॉर्ममध्ये आपल्याला हवं आहे, पण इथं काय आहे, उलटं झालं. मग ते सिम्प्लिफाय केलं मी. मग x आहे असा, x आहे असा, हा y हा प्लस आहे इकडं आणला म्हणून तो मायनस झाला, -y हा +3 इकडे गेल्यानंतर काय होणार, -3. राईट, आपलं इक्वेशन आलं का x+y च्या फॉर्ममध्ये, xy = c या फॉर्ममध्ये आलं. मग हे इक्वेशन नंबर काय मिळालं आपल्याला, 2. आता बघा, इक्वेशन नंबर 1 मिळालेला आहे इथे, इक्वेशन नंबर 2 मिळाली इथे. आता इथं +y आहे, इथं -y आहे, +y. मग यांची ॲडिशन केली तर प्लस मायनस विल बी गेट कॅन्सल. मग आता काय करणार आपण, समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज केली, y + y -y कॅन्सल, x + x किती आले, 2x. मग 13 - 3, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली, मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, प्लसच आहे, म्हणून इथं +10. मग आता 2x, 2 इकडं आल्यावर डिवाइड होतील, म्हणून एक्सची व्हॅल्यू 5 आली. बरोबर, आता एक्सची व्हॅल्यू 5 मिळाली तर आपण काय करणार, एक्सची व्हॅल्यू समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये समीकरण टाकून द्यायची. मग समीकरण 1 मध्ये मी व्हॅल्यू ही पुट केली, 5 + y = 13. y आहे असं इथे घेतला मी, हा 13 वजा हे काय आहे +5 इकडे आल्यावर मायनस होणार, y = 8. मग आता मूळ संख्या कोणती होती, 2 अंकी संख्या आपण कन्सिडर केली, 10x + y. मग x + y ची किमती ह्यात व्हॅल्यू मी पुट केल्या, 10 × 5 + 8. एक्सची व्हॅल्यू 5 आहे, वायची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली. मग 10 × 5 50 अधिक 8 किती आले, 58. मग इष्टा 2 अंकी संख्या आपल्या, त्या 2 अंकी संख्या कोणती विचारले, तर 2 अंकी संख्या कुठली आली आपली, 58. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल, थेरॉटिकल एक्झाम्पल सॉल्व करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. एका अपूर्णांकी संख्येचा छेद तिच्या अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अंश व छेद यामधून 6 वजा केले असता छेद अंशाच्या 12 पट होतो, तर ती अपूर्णांकी संख्या शोधा. मी डायरेक्टली लिहिलेलं आहे, समजावून सांगते, तुम्ही नीट पूर्णपणे लक्ष द्या, कारण मी स्टेप बाय स्टेप इथं लिहित गेले तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मी प्रत्येक स्टेप लिहून घेते, फक्त तुम्हाला समजावून सांगते. स्टेप लक्ष द्या, फक्त मी काय लिहिले काय सांगते त्याकडे बघा. एका अपूर्णांकी संख्येचा छेद, एक अपूर्णांकी संख्येचा अंश व छेद. मग अंश पण विचारलाय, छेद पण विचार. मग अंश काय आपण काय कन्सिडर इथं करावे लागेल, x. छेद काय कन्सिडर करावे लागेल, y. मग अपूर्णांकी संख्येचा अंश व छेद आपण x आणि y मांडला, राईट. मग आता बघा, एका अपूर्णांकी संख्येचा छेद तिच्या अंशाच्या दुपटीपेक्षा कितीने मोठा आहे, 4 ने मोठा आहे. मग अंशाची दुपटीने, म्हणून दुप्पट, अंशाची दुप्पट काय, अंश काय मांडला, x. इथं काय येणार, दुपटीने, म्हणून 2x मांडलं, त्याला मल्टिप्लाय झालं. बरोबर. आता पहिल्या अटीनुसार तुम्ही इक्वेशन कसं क्रिएट करणार, एका पूर्णांकी संख्येचा छेद, छेद काय आहे, y. बरोबर. छेद काय आहे, तिच्या अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश काय म्हटलाय, अंशाच्या दुपटीपेक्षा, म्हणून 2x. बरोबर. कितीने मोठा आहे, 4 ने. 4 ने मोठा आहे म्हणजे +4, राईट. हे समजलं का इक्वेशन कसं मांडलं. एका अपूर्णांकी संख्येचा छेद, छेद काय मांडलाय आपण, y. इथं y मांडलं. बरोबर. काय, तिच्या अंशाच्या, अंश काय आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा, म्हणून 2x इथं मांडला. कितीने मोठा आहे, 4 ने, म्हणून +4. आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय करावे लागेल, कारण इक्वेशन x + y च्या फॉर्ममध्ये असतं, राईट. मग आता कसं सॉल्व करणार हे, 2x + 4 = हा y तिकडच्या साईडला घेतला. मग 2x हा y काय आहे, प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होणार, राईट. -y = हा +4 इकडे आल्यावर काय झाला, -4. हे इक्वेशन आपल्याला x y च्या फॉर्ममध्ये मिळालं, म्हणून इक्वेशन नंबर ह्याला 1 दिला, राईट. पुढे सॉल्व करूयात आपण. दुसरी कंडिशन दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये. दुसरी कंडिशन दिली, अंश व छेद यामधून 6 वजा केले असता. अंश व छेद यामध्ये, अंश काय आहे, x. x - 6 y - 6 करणार, राईट. छेद वजा केले असता छेद अंशाच्या 12 पट होतो. छेद काय आहे, y. किती पट होतो, 12 पट होतो. मग आता ती कंडिशन आपण लिहून घेऊया.
जर अंश व छेद यामधून वजा केले, अंशमधून 6 वजा केले x वजा 6, छेदमधून 6 वजा केले तर y वजा 6 होईल, राईट. मग आता छेदामधून किती करायचे, अंश वजा करायचे 12 पट. मग y वजा 6 छेद मांडला बरोबर x वजा 6 हा अंश आहे, किती पट, 12 पट. मग त्या कंडिशननुसार इथं मी मांडून घेतलं. मग हे सिम्प्लिफाय करा, y वजा 6 बरोबर 12 गुणिले x, 12x वजा 12 गुणिले 6, 12 72. बरोबर. ही कंडिशन इकडे साईडला घेतली मी, कारण आपलं इक्वेशन एक्स वायच्या फॉर्ममध्ये असतं. 12x वजा 72 हा y इकडच्या साईडला घेतला आहे असं. फक्त हे सिम्प्लिफाय करा. आता 12x हा y काय आहे, प्लस आहे, इकडं आणल्यावर काय झाला, मायनस y बरोबर. हा वजा 6 आहे असा, हा वजा 72 इकडं आल्यावर काय झाला, प्लस 72 झाला, राईट. मग 12x वजा y बरोबर वजा 6 अधिक 72 किती आले, 66. हे इक्वेशन आपल्याला 2 मिळालं. मग आपल्याला आता काय करावे लागेल, इक्वेशन 2 मिळाले, इक्वेशन 1 मिळाले. मग इक्वेशन 2 मधून काय करावे लागेल, समीकरण नंबर 1 वजा करावे लागेल. मग ते समीकरण 2 मी पहिल्यांदा मांडलं. प्रत्येक स्टेप लिहायची, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. पेपरमध्ये लिहिताना अशी लिहून घ्यायचं हे वजा. मग समीकरण काय आहे, हे किती आहे, मी इथं सॉरी इथं हे समीकरण 1 आहे, बरोबर, समीकरण 1. मग आता काय मांडून घेतलं इथं. आणि वजाबाकी करताना माहिती आहे, प्रत्येक स्टेपमध्ये त्यांचे चिन्ह बदलली जातात, चिन्ह बदलतात. इथं प्लस आहे, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस होतं. मग ही स्टेप करायला विसर. जेव्हा आपण समीकरणांची वजाबाकी करतो तेव्हा खालच्या समीकरणांची प्रत्येक स्टेपची प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलतं. हा प्लस आहे, हा मायनस झाला, हा मायनस आहे, हा प्लस झाला, हा मायनस आहे, हा प्लस झाला, बरोबर. मग 12 वजा 2 10x प्लस y मायनस y गेट कॅन्सल. 66 अधिक 4 म्हणजे हा इथं तुम्ही म्हणताल वजा आहे, पण आपण वजाबाकी करताना त्याचं चिन्ह बदललं, हे किती झाले, प्लस. म्हणून 66 अधिक 4 किती झाले, 70. मग x बरोबर काय आहे, 10 इकडं गुणिले आहे, इकडं आल्यावर भागिले होणार. म्हणजेच कसं तुम्हाला ते पण दाखवते, एक इक्वल टू 70 वजा 10 हे कॅन्सल, किती राहिले, 7. म्हणजे असं डायरेक्टली तुम्ही 10 एके 10, 10 7 70 असं केलं तरी चालू शकतं. एक्सची व्हॅल्यू मिळाली 7, एक्सची व्हॅल्यू जर मिळाली तर आपण समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ती व्हॅल्यू पुट करा. बघा मी समीकरण 1 मध्ये टाकली 2x वजा y इक्वल टू -4. आणि एक्सची व्हॅल्यू 7 म्हणून ती व्हॅल्यू पुट केली, वजा 4. मग 7 दुने 14 वजा y बरोबर वजा 4. मग वजा y इथे ठेवला, बरोबर. मग वजा 4 हा अधिक 14 आहे. मग इथं काय केलं, वजा 14 अधिकचं काय होणार, इकडं आल्यावर राईटला वजा होणार, बरोबर, कारण तो प्लस आहे. मग वजा y बरोबर वजा 4 आणि वजा 14 किती होणार, वजा 18. मग हे दोन्ही वजा वजा गेट कॅन्सल. मग y बरोबर किती येणार, 18, बरोबर. मग अंशाची किंमत किती मिळाली आपल्याला, 7. आणि छेदाची किंमत किती मिळाली, 18. मग ती अपूर्णांकी संख्या किती लिहिणार आपण, कसं लिहिणार, 7/18. अशा पद्धतीने हे इक्वेशन सॉल्व करा. व्हिडिओ तरीही खूप मोठा झाला आणि लिहित बसले असते तर अजूनही खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच आपण आणखी एक्झाम्पल पाहणार आहोत. 3 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेला कोणते येऊ शकतात आणखी 3 मार्काला प्रश्न, ते पाहूयात. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.